नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 15 जुलैच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता राजा त्याचा आवरून बाहेर चाललेला असतो, पण आता मॅरेज सर्टिफिकेटची जी पिशवी तिथे अडकवलेली असते तीच त्याला दिसत नाही. मग तो एकदम घाबरतो आणि पिशवी कुठे आहे म्हणून इकडे तिकडे शोधायला लागतो. तो म्हणत असतो की मी तर इथेच ठेवली होती, कुठे गेली असेल पिशवी. तर आता सगळे ह्या घरातून त्या घरात, त्या घरातून ह्या घरात सगळीकडे तो शोधत असतो, कपाटात वगैरे. तर आता अवनी हे सगळं पाहत असते आणि मग ती त्याच्या पाठीमागे जाते. तर आता अवनीला कळत नाही की नेमकं राजा काय शोधतोय. राजाचं मात्र अवनीकडे लक्षच नसतं, तो शोधत असतो. इकडे दुसरीकडे अण्णा सुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा माचीस शोधत असतात. अरे माचीस कुठे, अरे माचीस कुठे असं म्हणून ते सुद्धा इकडे तिकडे शोधत असतात आणि राजा त्याची पिशवी शोधत असतो. तर मग अवनी म्हणत असते की अरे राजा काय शोधतोय, काय चाललंय तुझं. मग राजाचं लक्ष अण्णांकडे जातं. तर अण्णा माचीस शोधत असतात म्हणून मग राजा म्हणतो की अहो ते हा माचीस शोधतोय असं म्हणून तो शोधायला लागतो. अण्णांना म्हणत असतो की अहो अण्णा नीट बघा की असेल की तिकडे काय, त्याला पाय फुटलेत का काय, बघा नीट कुठेतरी ठेवलं असेल. मग आता तो इकडे शोधायला लागतो त्याची पिशवी, अण्णा तिकडे शोधायला लागतात. तर अवनी म्हणत असते की थांबा अण्णा, मी देते तुम्हाला माचीस, तिकडे नाहीये माचीस. मग आता ती अण्णांना माचीस देते. मग अण्णा आता माचीस घेतात. तरी सुद्धा राजाची इकडे शोधाशोध चालूच असते. राजा कपाटामध्ये, ड्रावरमध्ये सगळीकडे ती पिशवी शोधत असतो आणि खूप घाबरलेला असतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे राजा काय शोधतोय, सांगशील का. त्यावेळेस तो म्हणतो की अहो ते, मग आता थोडासा विचार करतो आणि म्हणत असतो की अहो ही ते काळ्या पट्ट्याची हिरवी अशी म्हणजे एक पिशवी अडकवली होती, ती तुम्हाला दिसली का. तर आता अवनी म्हणत असते की पिशवी नाही मला दिसली. त्यावेळेस अण्णा म्हणत असतात की अरे हा ती पिशवी ना यशा घेऊन गेलेला आहे. आता असं म्हटल्यावरती इकडे राजा खूपच घाबरतो आणि म्हणत असतो की काय यशादाने ती पिशवी नेलीये. मग आता तो म्हणतो की नाही नाही, आता काही खरं नाही. आता यशादाने जर त्यातले डॉक्युमेंट्स म्हणजे ते मॅरेज सर्टिफिकेट जर पाहिलं तर आता माझं काही खरं नाही, मेलच असं म्हणून तो पळतच सुटलेला असतो. तर अवनी म्हणत असते की अरे राजा राजा थांब थांब. पण राजा काहीच नाही, एकदम स्पीडमध्ये आता पळत सुटतो, कारण त्याला आता खूप भीती वाटलेली असते. तर इकडे अण्णांनी मात्र आता त्याची बिडी असते ती आता ओढत असतात. त्याचा धूर आता बाहेर येतो. तर अवनीला ठसका येतो म्हणून अवनी आता खोकायला लागते, तिला त्रास व्हायला लागतो. तर मग अण्णा घाबरतात आणि अण्णा म्हणतात की सॉरी सॉरी सुनबाई असं म्हणून ती बिडी तिथे लोखंडाच्या त्या ह्याला ग्रिलला असं विजवतात आणि मग सॉरी सॉरी करून तिथून बाहेर पळून जातात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की काय करू या माणसांचं. खरं तर सगळी माणसं खूप चांगली आहेत, पण यांच्या सवयी खूप वाईट आहेत. काय करू, पण मला इथे कुठं कायमस्वरूपी राहायचं आहे, पण यांना बदलू तरी कसं. आणि काम पण लागत नाहीये, असं वाटत आहे की कुठून तरी जॉबचा कॉल यावा आणि आनंदाची गोष्ट मला मिळाली, सगळं काही ठीक होईल असं आता अवनी तिथे उभा राहून विचार करत असते. दुसरीकडे आपण पाहतो की पायल आता पाण्याला तिच्या शेजारी बसायला सांगते. मग आता पायल शेजारी बसायला सांगितल्यानंतर लगेचच पाण्या आता तिच्या शेजारी जाऊन बसत असतो. तेवढ्यातच पायल आता त्याच्याकडे सरते. मग आता पाण्याला थोडंसं वेगळंच वाटतं, पण आता काही त्याच्याकडे पर्यायच नसतो, त्याला लोन पाहिजे असतं ना, म्हणून आता तो तिच्या शेजारी बसतो. मग बसल्यानंतर पायल आता तिचा गॉगल काढते. तर आता पाण्या तिच्याकडे पाहत असतो आणि त्याला ना ते डोळे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत असतात. मग आता तो म्हणतो की मॅडम मी तुम्हाला कुठेतरी पाहिले का. त्यावेळेस पायल आता त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणत असते की नाही नाही, मी तर तुम्हाला पहिल्यांदाच पाहते. मग आता दोघेही एकमेकांकडे बघून आता स्माइल करत असतात आणि मग मॅडम म्हणत म्हणजे ती पायल म्हणत असते की चला कामाला सुरुवात करायची का. त्यावेळेस पाण्या म्हणतो की हो हो करा. मग ती म्हणते की व्हॉट इज युअर फुल नेम. आता मग पाण्याला काहीच कळत नाही, तो एकदम असं तिच्याकडे बघून स्माइल करत असतो. मग ती म्हणते की नाव नाव. मग तो म्हणतो की धनपाल. मग ती पुन्हा म्हणत असते की अहो पूर्ण नाव सांगा. मग तो म्हणतो की धनपाल धोंडीराज दांगट. मग ठीक आहे असं म्हणून आता ती नाटक करत असते तिथं लिहिण्याचं आणि मग नंतर म्हणत असते की वय. त्यावेळेस तो म्हणतो की 26 वय आहे माझं. मग नंतर ती म्हणते की एज्युकेशन. आता पुन्हा त्याला काहीच कळत नाही. इकडे आपली पायल इंग्लिश मारत असते, तिकडे पाण्याला मात्र काही समजतच नसतं. मग आता ती म्हणते की अहो एज्युकेशन म्हणजे शिक्षण. मग तो म्हणतो की 10वी. मग ती त्याच्याकडे आश्चर्यानेच बघते, कारण तिला माहिती हा काही 10वीत गेला नाही. मग तो म्हणतो की 10वीत म्हणजे जाणार होतो, नाही गेलो 10वीत मी. मग ती म्हणते की अच्छा म्हणजे तुमची 9th झाली. तर म्हणतो की हो 9वी पास आहे मी. बरं पण आहे ना तुम्ही एकदम स्मार्ट आहात, 9वीत झालेली आहे पण
तुमचं स्किल एकदम मस्त आहे, एकदम हुशार आहात तुम्ही, एवढं गॅरेज वगैरे चालवता. त्यावेळेस तो म्हणतो की हा मस्त, म्हणजे आता जमतं तेवढं करतो. मग पायल म्हणत असते की काय मग तुम्हाला लोन पाहिजे, पण मला त्याच्या आधी तुम्हाला विचारावं लागेल काही, म्हणजे काही माहिती विचारावी लागेल, त्याची खरी खरी उत्तरं द्या. त्यावेळेस तो म्हणतो की हा मॅडम बोला ना, काही बोलायचे, काही प्रश्न विचारायचे ते विचारा, मी तुम्हाला खरी खरीच उत्तरं देईल. त्यावेळेस पायल म्हणते की तुमचं लग्न झालंय का? त्यावेळेस तो म्हणतो की नाही नाही, लग्न नाही झालेलं अजून माझं. मग पायल म्हणते की भविष्यामध्ये लग्न करण्याचा विचार आहे का? त्यावेळेस तो म्हणतो की म्हणजे आता सध्या तरी नाहीये, पण आता भविष्याचं काय सांगू, परत जर केलं तर करेल, पण आता माझी इच्छा नाहीये. तर पायल म्हणते की बरं ठीक आहे, आणि तुम्हाला कोणती गर्लफ्रेंड वगैरे आहे का, म्हणजे प्रेम प्रकरण तुमचं काही चालू आहे का? तर तिकडे संभ्या म्हणत असतो की नाही नाही हो, आमचा दादा असा नाहीये, त्याला कोणतीच मुलगी आवडत नाही, अहो तो मुलींना खूपच घाबरतो. आता तो असं बोलल्यामुळे इकडे पायलला खूपच राग येतो, आणि पायल म्हणते की मी तुझ्याशी बोलतीये का, मी यांच्याशी बोलतीये ना, तू मध्ये मध्ये बोलू नको. मग त्यावेळेस तो गप्प राहतो. मग पुन्हा पायल त्याला म्हणत असते की अहो सांगा, काही तुमचं प्रेम प्रकरण आहे का, गर्लफ्रेंड वगैरे आहे का तुम्हाला? त्यावेळेस तो म्हणतो की ओ मॅडम काय चाललंय तुमचं, मुद्द्याचं बोला ना, अहो मला लोन पाहिजे आहे, आता लोन पाहिजे आहे. आता तो रागाने उठून आता तिथे संभ्याजवळ उभा राहतो आणि म्हणत असतो की मॅडम काय माझ्या प्रेम प्रकरणाविषयी बोलताय, माझ्या खाजगी आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मला लोन द्या, बाकी काही प्रश्न विचारत बसू नका. त्यावेळेस मग पायलला सुद्धा राग येतो, आणि पायल म्हणते की ठीक आहे, मग मी काही तुम्हाला आता लोन वगैरे देणार नाही, मी जाते, तुम्ही काही नीट प्रश्नांची उत्तरं देत नाही, असं म्हणून ती चाललेली असते. त्यावेळेस पाण्या म्हणतो की अहो मॅडम, म्हणजे तसं नाही, आता तुम्ही अशी कशी प्रश्न विचारताय? त्यावेळेस पायल म्हणत असते की अहो माझ्या सुद्धा जीवन मरणाचाच प्रश्न आहे, मी लोन देते, आणि मग त्या पैशाचं लोक लग्न करतात, असेच गर्लफ्रेंडच्या नावाने उधळून टाकतात पैसे, मग काय करायचं, जे महत्त्वाच्या कामाला दिलेले आहेत ते काही काम ते करत नाहीत, त्याच्यामुळे मग आमचा तोटा होतो ना, म्हणजे आम्ही जे हे समाज कार्य करायला चाललोय ते होत नाही ना, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला लोन देऊ शकत नाही. त्यावेळेस तो म्हणतो की नाही नाही, कोणी मला गर्लफ्रेंड वगैरे नाहीये, आणि माझा लग्नाचा सुद्धा विचार नाहीये. त्यावेळेस पायल म्हणते की पण हे तुम्हाला लिहून द्यावं लागेल, कोणाकडून तरी मला खात्री करून द्यावं लागेल, कोणाकडून द्याल? त्यावेळेस तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी माझ्या 2 मोठ्या भावांकडून लिहून देतो. त्यावेळेस पायल म्हणते नक्की ना? त्यावेळेस तो म्हणतो की हो, काय आता तुम्हाला आईची शपथ घेऊन सांगू का? ठीक आहे, माझ्या 2 मोठ्या भावांची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सगळं काही लिहून देईल, तर चालेल ना मॅडम? त्यावेळेस ती म्हणते की हां बरं ठीक आहे. आता पायलने बरोबर पाण्याला इथे गुंडाळलेला आहे. मग तिकडून आता एक माणूस आता चहा घेऊन येतो. त्यावेळेस तो म्हणतो की चला आज चहा पाहिजे का? तर लगेच पायल म्हणत असते की अरे काय रे, मग काही चहा पाहिजे, किती वेळ झालं तू अजून आलाच नाही, वाट बघते ना मी. त्यावेळेस पाण्या म्हणतो की मॅडम तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? आता पायलला काय बोलावं तेच कळत नाही. तर आता दुसरीकडे आपल्याला लगेच दाखवलेलं आहे, यशादा आता त्याच्या कामावरती आलेला असतो. मग आता घरून येताना तो राजाने सांगितल्याप्रमाणे आता चांगले कपडे घालून येत असतो. तर मग आता कामावरती आल्यावरती तो चेंज करतो आणि मग तिथली पिशवी घेऊन चाललेला असतो. तेवढ्यात तिकडून एक माणूस त्याला म्हणतो की काय रे यशादादा, आजकाल लयच भारी कपडे घालून यायला लागलेला आहे. त्यावेळेस तो म्हणतो की हा आता काय करायचं. मग आता पिशवी घेऊन तिकडे एका टेबलवरती पिशवी ठेवतो आणि त्याच्यामधलं जे त्याचं साहित्य असतं ते आता काढायला लागतो. मग आता ते टेप वगैरे काढल्यानंतर त्याला आता ते दुसरं पार्सल दिसतं, म्हणजे आता ते राजाचं सर्टिफिकेट, राजा आणि अवनीच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट असतं ते आता दिसतं. मग आता तो बाहेर काढतो आणि म्हणत असतो की याच्यामध्ये काय आहे. तर इकडे राजा मात्र आता पळतच यशादाच्या कामावरती येत असतो. एकदम फास्ट पळत असतो, गाड्या वगैरे काहीच पाहत नसतो, एकदम पळत येत असतो. कारण त्याला आता भीती वाटत असते की यशादाने जर ते सगळं पाहिलं तर आता काहीच खरं नाहीये, म्हणून आता तो पळत येत असतो. इकडे यशादाने मात्र आता ते पार्सल उघडलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आता त्याला राजा आणि अवनीचं मॅरेज सर्टिफिकेट दिसतं. ते पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. नंतर आता तो राजा आणि अवनीच्या लग्नाचा सुद्धा फोटो पाहतो. आता त्याला काय करावं तेच कळत नाही, हे सगळं काय आहे असा तो विचार करत असतो. तेवढ्यातच राजा आता तिकडून पळत येतो आणि मग राजाला आता दिसतं की यशादाने ते सगळं पाहिलेलं आहे म्हणून. मग आता राजा म्हणत असतो की यशादा. मग आता यशादा राजाकडे बघतो आणि त्याला आता राजाचा खूप राग आलेला असतो. तो म्हणत असतो की राजा हे काय आहे. त्यावेळेस राजा काय सांगायला जाणार तेवढ्यात यशादाच म्हणतो की म्हणजे तुमचं लग्न खरं झालेलं आहे, असं म्हणून आता तो
राजाला जोरात मारतो. तर राजा पुन्हा आता बोलायला जातो, तो म्हणतो की तू फसवलं आम्हाला, त्यांना आम्हाला फसवलं असं म्हणून तो त्याला मारायलाच लागतो. आता राजाचा तो काहीच ऐकून घेत नाही. राजा त्याला म्हणत असतो की यशादा थांब, मी सांगतोय ते ऐकून घे, पण तो काहीच आता ऐकून घेत नाही. तो त्याच्या कॉलरला पकडतो आणि म्हणत असतो की काय हे सगळं केलं तू, का खोटं बोलला, का फसवलं त्यांना, बोल का फसवलं. त्यावेळेस राजा म्हणतो की अरे मी हे सगळं मॅडमच्या भविष्यासाठी, त्यांच्या स्वप्नांसाठी केलेलं आहे. तर यशादा म्हणतो की त्यांच्या भविष्यासाठी, स्वप्नासाठी याचा अधिकार दिला कुणी तुला, कुणी दिला अधिकार, त्यांना ठरवू दे ना त्यांच्या भविष्यासाठी काय करायचे काय नाही ते. त्यांनी त्यांच्या बापाला सुद्धा याचा अधिकार दिला नाही. आणि मग तू तर कोण आहे रे राजा, तू हे काय करून बसलाय, एवढं मोठं खोटं आता बोलून बसलेलं आहे, आता काय करायचं आणि कसं करायचं मला तर कळतच नाहीये. तर आता इकडे राजा आता उठून दुसरीकडे जातो. तर यशादा त्याला म्हणत असतो की बोल ना, का नाही सांगितलं तू, का लपवलं हे सगळं घरच्यांपासून. त्यावेळेस राजा म्हणत असतो की यशादा हे सगळं मुद्दाम मी नाही केलं रे, ते चंद्रकांत माने त्या विवानशी लग्न करायसाठी मॅडमच्या मागे लागले होते आणि मॅडमला त्यांच्या स्वप्नांसाठी त्या विवानशी लग्न करायचं नव्हतं. आणि मग जेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस ते जे हवालदार होते त्यांनी आम्हाला सांगितलं की ते चंद्रकांत मानेने तुमच्या घरचा पत्ता शोधलाय आणि दुसरा आता तुझ्याकडे पर्याय नाहीये, त्या पोरीवर लग्न कर आणि तिचा आणि तुझ्या घरच्यांचा स्वतःचा जीव वाचव. आता जे काही तिकडं झालेलं असतं ते राजा सगळं काही ते यशादाला सांगत असतो. त्यावेळेस आता यशादा म्हणतो की पण अरे राजा हे खूप मोठं चुकीचं केलेलं आहे. तर राजा म्हणतो की काय चुकीचं केलेलं आहे दादा, मी त्यांचा जीव वाचवला आणि मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती रे, खरंच नव्हती मला माझ्या जीवाची पर्वा, मला तुम्हा सगळ्यांची काळजी होती. जर मी हे असं केलं नसतं तर त्याने तुम्हाला येऊन मारलं असतं आणि तिकडे त्या विवानबरोबर लग्न लावलं असतं आणि त्या विवानने मॅडमला मारलं असतं, मग काय झालं असतं. अरे मी तुम्हा सगळ्यांचाच विचार केलेला आहे मॅडमच्या स्वप्नांसाठी. आणि माझं म्हणाल तर, माझं म्हणशील तर मी मॅडमची स्वप्न पूर्ण करण्यासाठीच त्यांना साथ देईल म्हणून मी हे लग्न केलं. त्यावेळेस यशादा म्हणतो की अरे पण हे सगळं तू का मला सांगितलं नाही किंवा अवनी मॅडमला का सांगितलं नाही. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही रे, त्यावेळेस चान्सच मिळाला नाही सांगायचा आणि लगेचच अण्णांनी रिसेप्शन ठेवलं होतं, त्याच्यामुळे ती सगळी गावातली मंडळी होती तिथं, तरी कसं सांगणार, म्हणून मी नाही सांगू शकलो तुला. त्यावेळेस आता इकडे यशादा म्हणतो की मग आता कधी सांगणार आहे का आणि कधी बोलणार आहे. तर राजा मग थोडासा पुढे जातो आणि म्हणत असतो की मला नाही माहिती मी कधी सांगू शकेल का, कारण मला भीती वाटत आहे जर मी हे सगळं सत्य सांगितलं आणि मॅडम मला सोडून गेल्या तर. त्यावेळेस यशादा म्हणतो की सोडून गेल्या तर जाऊ दे ना, मग त्याच्याशी काय तुला संबंध आहे. त्यावेळेस तो म्हणतो की नाही दादा, मला त्या खूप आवडतात आणि माझं प्रेम आहे, मला भीती वाटते रे त्या सोडून जातील, त्यांच्यामुळे आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालेला आहे, त्याच्यामुळे मला सतत भीती वाटत राहते की त्या सोडून जातील. पण मी हे सगळं माझ्यासाठी नाहीये केलं, मी त्यांची स्वप्न, त्यांचं शिक्षण, त्यांचं जे काही सगळं झालेलं आहे त्याच्यासाठीच केलेलं आहे. त्यावेळेस यशादा म्हणतो की नाही राजा, तू खूप चुकीचं करून बसलाय रे, काय करू आता मी तुझं. असं म्हणून आता यशादा ती जी डॉक्युमेंटची पिशवी असते ते सगळं त्याच्यामध्ये भरतो आणि राजाच्या जवळ घेऊन येऊन म्हणत असतो की राजा हे घे तुझी पिशवी, पण तुला एक सांगू का राजा, हे सगळं ना जे तू खोटं बोलतोय ना, खोटं वाळूच्या घरासारखं असतं रे, ते कधी ना कधीतरी खाली कोसळून पडतंच, त्याच्यामुळे तू जे काय करतोय ना ते खूप चुकीचं आहे. हे तुझे सगळे डॉक्युमेंट घे, तुझं सर्टिफिकेट घे, तुझ्या खऱ्या लग्नाचं हे सगळं घे आणि बोल तुला अजून किती खोटं बोलायचं आहे ते. पण तुला एक सांगू का राजा, तू आपल्या घरासाठी बाईचा आशीर्वाद आणलाय, पण स्वतःसाठी मात्र हे पाप वाढवून घेतोय आणि पापाचं वज आणि या सगळ्याचं वज खूप मोठं असतं रे. त्याच्यामुळे मी तुला सांगतोय लवकरात लवकर हे सगळं सत्य सांग, पण जर तुला नसेल सांगायचं तर बघ तुला कुठपर्यंत आणि कधीपर्यंत हे सगळं सहन करायचं आहे. आणि असं म्हणून आता यशादा त्याला खूपच समजावून तिथून जायला सांगतो. मग आता राजा ती बॅग घेतो आणि खूपच दुःखी झालेला असतो आणि थोडासा पुढे येऊन म्हणत असतो की देवी आई, तुला माहिती आहे ना, हे मी माझ्या स्वार्थासाठी काहीच केलेलं नाहीये, हे सगळं मी मॅडमसाठी केलेलं आहे आणि मी त्यांच्या स्वप्नांसाठी वाटेल ते करेल, त्यानंतर त्या मला सोडून गेल्या तरी चालतील, खरं तर माझं प्रेम आहे त्यांच्यावरती, पण जर त्यांची स्वप्न त्यांचं सगळं पूर्ण झालं तरी त्या गेल्या तरी चालतील. असं म्हणून तो आता विचार करत करत तिथून निघून जातो. तर आता त्याला खूपच वाईट वाटत असतं यशादाला हे समजल्यामुळं. तर आता तो खूप दुःखी झालेला असतो आणि सगळ्या रस्त्याने आता विचार करत करत चाललेला असतो आणि म्हणत असतो की जर हे घरी नेलं तरी कोणाला नाही कोणाला तरी दिसणारच आहे, काय करू याचं, असा तो विचार करत असतो. तेवढ्या
तेवढ्यातच त्याला समोर एक शेकोटी दिसते. मग आता ते शेकोटी पाहिल्यानंतर त्याच्या मनात येतं की नाही, हे ना इथे जाळून टाकायला पाहिजे, म्हणजे आता हे मला लपवायलाच लागणार नाहीत, असा तो विचार करतो आणि त्याच्याकडे पाहत असतो. मग आता तो त्या शेकोटीच्या जवळ येतो आणि त्यातलं जे काही फोटो आणि सर्टिफिकेट आहे ते बाहेर काढतो आणि त्याच्यावरून हात फिरवत असतो. खरं तर त्याला ते जाळू वाटत नसतं, पण आता कोणापासून लपवायचं म्हणून तो ठरवतो की आता हे जाळून टाकायलाच पाहिजे आणि एकदा त्या फोटोला मिठी मारतो. त्याला खूप वाईट वाटत असतं आणि मग तो म्हणतो की नाही पण आता हे जाळून टाकायलाच पाहिजे. आता तो थोडीशी त्या फोटोला मिठी मारून आता रडतो आणि मग नंतर ना हळूहळू तेच फोटो आणि सर्टिफिकेट त्या शेकोटीच्या जवळ घेऊन जातो. खरं तर त्याची अजिबात इच्छा नसते ते जाळायचं, पण त्याच्याकडे पर्याय नाहीये म्हणून आता तो ते सगळं जाळत असतो. आता जवळ घेऊन जातो. आता त्याला आग लागणारच असते. तेवढ्यात त्याला आठवतं की पोलीस स्टेशनमध्ये त्याने कसं अवनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं आणि हे लग्न आमचं खरं आहे ते त्याला आठवतं आणि मग तो ते फोटो पाठीमागे घेतो आणि त्याला मिठी मारून आता रडत असतो आणि म्हणत असतो की नाही आमच्या लग्नाची एवढी शेवटची तर ही निशाणी आहे आणि मी अशी त्याला जाळू नाही शकत. मी ना हे जोपर्यंत लपवायला मला जमल ना तोपर्यंत मी लपवेल. माझ्या जीवाच्या आकंतापासून मी हे लपवेल, कोणाला कधीच कळू देणार नाही, पण मी हे असं जाळू शकत नाही. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत मॅडमला मी हे सगळं सत्य सांगत नाही ना तोपर्यंत मी हे सगळं नीटनेटकं लपवून ठेवेल, असं म्हणून ते फोटो घेऊन आता तो तिथून निघून जातो. इकडे आता महेश आता घरातून बाहेर आलेला असतो आणि तो विचार करत असतो की त्या दत्ताला कसा फोन लावू. त्याला तर मला बोलायची इच्छा नाहीये, पण आता आपलंच काम आहे तर फोन लावाच लागेल, असं म्हणून आता तो त्या दत्ताला फोन लावतो. इकडे दत्ता काका फोन उचलायला जातो आणि म्हणत असतो की अरे वा, म्हणजे मोठ्या साहेबांनी चांगली चावी फिरवलेली दिसतीये आणि म्हणून या बारक्या साहेबांनी फोन केलेला आहे. तर आता तो फोन उचलतो आणि म्हणत असतो की बोला ज्युनियर देशमाने बोला. तर इकडे महेशला राग येतो आणि तो म्हणत असतो की महेश नाव आहे माझं, मला महेश म्हणायचं. मग दत्ता म्हणत असतो की अहो तेच ते, बोला काय काम आहे. तर महेश म्हणत असतो की कधी येणार आहे माझी बहीण इकडे, सांगा ना कधी येणार आहे. त्यावेळेस दत्ता म्हणत असतो की येणार, लवकरच येणार, तुम्ही काही काळजी करू नका, तुमची बहीण लवकर तुमच्या घरी येणार, बिंदास्त राहावा, मी आता कामाला सुरुवातच करणार आहे. त्यावेळेस महेश म्हणत असतो की हा बरं ठीक आहे, आणि मला सांगा त्यांच्या घरावरती काय केस चालू आहे का. त्यावेळेस दत्ता काका म्हणत असतो की हो आम्हीच केस टाकलेले आहे, अहो आमचं घर हडपलेलं आहे ना त्यांनी, त्याच्यामुळे आम्हीच केस टाकलेले आहे. त्यावेळेस इकडून महेश म्हणत असतो की बरं एक काम करा, त्या घराची कागदपत्र मला आणून द्या, म्हणजे मी मोठ्या वकिलाला दाखवतो आणि मग ते काहीतरी करतील. त्यावेळेस दत्ता काका खूपच खुश होतो आणि म्हणत असतो की काय, म्हणजे तुम्ही सगळ्यात मोठ्यातला मोठा वकील बघणार, आणि मग काय हे बघा झालं ना काम. आता याच्यामध्ये 2 कामं होणार, एक म्हणजे तुमची बहीण तुमच्या घरी येणार आणि दुसरं म्हणजे माझं घर मला मिळणार, हे एकदम भारी होणार. त्यावेळेस महेश म्हणतो की हा ते बघू पुढं, लगेच स्वप्न रंगवायला सुरुवात करू नका, ते कागदपत्र मला आणून द्या, मी तिकडे बघतो. तर दत्ता काका म्हणतो की हो मिळतील, असं म्हणून आता इकडे दत्ता काका खूपच खुश झालेला असतो. आणि फोन ठेवल्यानंतर म्हणत असतात की धोंड्या, आता तुझी सूनही जाणार आणि तुझं घरही जाणार आणि सगळं काही व्यवस्थित होणार, असं म्हणून ते खूपच खुश झालेले असतात आणि एकदम असे हसायला मोठमोठ्याने वेड्यासारखेच हसायला लागतात. दुसरीकडे आपण पाहतो की अवनी आणि धनेश आता ऑनलाईन फॉर्म भरत असतात, म्हणजे अवनीला नोकरी हवी असती त्यासाठी. त्यावेळेस ती म्हणत असते की आपण फॉर्म भरतोय, पण त्यांनी जर डॉक्युमेंट आणि सर्टिफिकेट मागितलं तर काय करायचं. त्यावेळेस धनेश म्हणतो की अहो वहिनी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, टॅलेंट महत्वाचे, तुमचे सर्टिफिकेट म्हणजे डॉक्युमेंट जळलेले आहेत, ते सर्टिफिकेट जळलेलं आहे, टॅलेंट नाही ना जळलेलं, ते आहे ना, आणि टॅलेंटवरती तुम्हाला नोकरी मिळणार. अहो तुम्ही एवढे हुशार आहात ना, त्याच्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार, अजिबात टेन्शन घेऊ नका. तर भरा त्या बॉक्समध्ये ना तुमच्या 10वीची मार्क भरा. तर आता अवनी 98% लिहिते. त्यावेळेस तो म्हणतो की वहिनी 98% नका लिहू, त्यांना खोटं वाटेल, उगाच एवढी कुठं पडलं, तुम्ही एक काम करा 80% लिहा, 80% लिहा, खोटं नको लिहायला, म्हणजे खोटंच लिहायचंय आपल्याला पण जास्त नको लिहायला. त्यावेळेस सौनी म्हणते की अरे मला 98% पडले होते. त्यावेळेस आता इकडे धनेश म्हणतो की काय वहिनी, तुम्हाला 98% मिळले होते. अहो मला, पाण्या दादाला, राजा दादाला, आमच्या तिघांची मिळून जरी मार्क पकडली ना तरी आमचे 98% होणार नाही. वहिनी तुम्ही एवढं हुशार होता, अयो देवा, आम्हाला तर विश्वासच बसत नाहीये वहिनी,
काय तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला ना नक्कीच इथे काम मिळणार, तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका असं म्हणून आता तो अवनी फॉर्म भरत असते. तर त्याला तेवढ्यातच तिकडून कॉलेजचा फोन येतो, म्हणजे कॉलेजच्या मित्रांचा फोन येतो. त्यावेळेस तो म्हणतो की अरे आपल्या सगळ्यांचं ठरलं होतं ना कॉमन ऑफ घ्यायचा, आता एक हुशार पोरगा आला की सगळ्यालाच जावं लागणार, ह्याच्यात तर ना आता त्याला काहीतरी बोलायचं असतं. तर आता अवनी वहिनी असल्यामुळे तो बोलू शकत नाही, म्हणून आता तो म्हणतो की अवनी वहिनी तुम्ही ना बोला जरा, माझं कॉलेजचं असाइनमेंटचं काम आहे, मी आलोच असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. मग आता अवनी मात्र फॉर्म भरत असते. तर पाठीमागून राजा आता पिशवी अशी कवटाळून घेऊन आलेला असतो. आता पुढे त्याला अवनी दिसते, म्हणून आता तो खूपच घाबरतो, म्हणतो की नाही नाही मॅडमला जर हे सगळं दिसलं ना तर काही खरं नाहीये असं म्हणून तो हळूहळू आता मॅडमच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि म्हणतो की आता कुठं लपू, त्याला कळत नाही की ही पिशवी नक्की कुठे लपवायची. तर चला प्रेक्षकांनो, बिचाऱ्या राजाचं खूप वाईट वाटत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय, त्याने लवकरच अवनीला सत्य सांगावं का अजून अवनीला सुद्धा त्याच्यावरती प्रेम होईपर्यंत ते लपवून ठेवावं, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ येथेच संपलेला आहे, म्हणजे आजचा एपिसोड येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की यशोदा कामावरून घरी आलेला असतो. त्यावेळेस अवनी त्याला म्हणत असते की यशोदा काय झालं, तुम्ही आज माझ्या कामाचं बघणार होता ना, प्लीज माझ्या कामाचं काहीतरी बघा ना, नाहीतर मी विसरूनच जाईल की माझी स्वप्न काय होती, काय होतं मला जे करायचे ते, खरंच मी स्वतःलाच विसरून जाईल असं म्हणून अवनी तिथून निघून जाते. इकडे आता यशोदाला खूप वाईट वाटलेलं असतं. तो आता राजाला वडतच तिकडे दुसरीकडे घेऊन जातो आणि म्हणत असतो की काय करू मी आता, सांग ना, डायलॉगबाजी करत असतो ना, ओपले तोप चीज आहे वगैरे असं, मग तूच सांग मी काय करायचं ते. तर आता राजाला सुद्धा कळत नाही काय करावं ते. मग आता अवनी दुःखी झालेली असते. तर राजा तिच्या पाठीमागे जाऊन आता मनातच म्हणत असतो की हा सगळा ना शाप आहे, माझ्या पाठीमागे शाप आहे, पण आता हे सगळं मला सहन करावंच लागेल, आता मॅडमला कसा तरी मला धीर द्यावाच लागेल. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.